माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काही दिवस मुक्तगिरी या बंगल्यावरती राहणार आहेत। वर्षा बंगल्यातील त्यांचं सामानही शिफ्ट झालं असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। त्यामुळे वर्षा आणि मुक्तगिरी या दोन्ही शेजारील असलेल्या बंगल्यांवरून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री प्रशासकीय कामकाज काही दिवस हाताळतील असं सांगण्यात येत आहे। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी। मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी जरी घेतला असला तरी देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर कधी येणार असा सवाल सातत्याने विचारला जातोय। अशातच वर्षा बंगल्यावर सध्या माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजून वास्तव्यासाठी आहेत। मात्र काही वेळेनंतर एकनाथ शिंदे हे मुक्तगिरी बंगल्यावर या ठिकाणी राहायला येणार असल्याची देखील माहिती मिळत आहे। त्यासाठी मुक्तगिरी बंगल्यावर त्यांचं सामान जे आहे ते शिफ्ट करण्यात आलं असल्याची माहिती देखील मिळत आहे। वर्षा बंगल्यावरील एकनाथ शिंदे यांचं सामान सध्या शेजारीच असलेल्या मुक्तगिरी या बंगल्यावर या ठिकाणी शिफ्ट करण्यात आलं आहे। आणि एकूण जर बघितलं तर नंदनवन हा त्यांचा खरं तर बंगला होता आणि या बंगल्यावर सध्या काम सुरू आहे आणि या कामाच्या निमित्तानं अत्यंत महत्त्वपूर्ण शासकीय कामकाज जे आहे ते रखडू नये आणि शासकीय कामकाज सरळ सुरू ठेवावं यासाठी खरं तर मुक्तगिरी हा बंगला या ठिकाणी त्यांना देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे। आपण बघतोय की या ठिकाणी उदय सामंत यांचा हा बंगला आहे आणि या बंगल्यावर खरं तर या ठिकाणी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे येत्या काही दिवसांमध्ये या ठिकाणी वास्तव्यास असतील। तसं काम जे आहे ते सध्या मुक्तगिरी बंगल्यावर देखील सुरू आहे। काही रिपेअरिंगची कामं सुरू आहेत, काही सामान जे आहे ते देखील या ठिकाणी शिफ्ट झाले असल्याचं बघायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन विक्रम सह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई।